टेन्शन घेताय? फुकटचं टेन्शन कसलं? तो चिन्या काल त्या मिशीवाल्याला मशीन गन दाखवायला गेलाय, अजून तो आलाच नाहीये आणि तू बोलतोय फुकटचं टेन्शन. अरे पण तो गेला असेल ना परस्पर त्याच्या घरी. तिकडे काय झालं हे सांगितल्याशिवाय चिनू घरी कसा जाणार? नाहीच जाणार. तेच तर मी म्हणतोय. तरी मी त्या चिनूला सांगितलं होतं, तो मिशीवाला माणूस मला अजिबात बरा वाटत नाहीये, तिकडे जाऊ नकोस. तो ऐकतोय कोणाचं? झंप्यासारखा वागायला लागला हल्ली. त्याच्यासारखं पॉप्युलर व्हायचंय ना त्याला. अरे होऊ दे ना पॉप्युलर त्याला. आपण त्याला एवढं समजावलं, त्याने ऐकलं का? नाही ना. मग तुम्ही कशाला टेन्शन घेताय? अरे पण सागर, चिनू आपला फ्रेंड नाहीये का? पण त्याला तसं वाटत नाही. पण आपल्याला वाटतंय ना. मग झालं, काय करायचं ठरवा आधी. काय करायचं, कुठे करायचं, कसं करायचं नंतर बघा, पण चिनू आधी खरोखरच हरवला का ते बघा. बरोबर आहे. नाहीतर सकाळपासून आपण त्याला सगळे शोधत बसायचो आणि हा आपला घरी आरामात टीव्ही बघत बसला असेल. ए हो रे, ए मोहित जाणार आहे बघून या चिनूला. ए मी नाही जाणार चिन्याच्या घरी. राज, ए मला कंटाळा आलाय. तुझा मीजा काय करत बसलाय? तुम्हाला डोकं आहे का? ए डोक्यात आणि जायचा काय संबंध? तू काय डोक्याने चालत जातोस? अरे बिंडोका, फोन नाही का चिनूच्या घरी? हो रे. आणि तुझ्या घरी सुद्धा आहे ना फोन? हो रे. आधी काय सांगितलंस? सकाळपासून तुमचं चाललेलं ना, मी जातो तू जातो. पुरे हा राज, तू फोन कर रे. दूरध्वनी क्रमांक माहितीये का? माहितीये. श्या, हा जंप्या कुठे गेला आता? मला म्हणतो उद्या वेळेवर ये आणि स्वतःचाच अजून पत्ता नाही. आई शपथ, इथेच भेटायचं ठरलं होतं ना. नाहीतर मी इथे थांबेन आणि तो जंप्या दुसरीकडेच कुठेतरी माझी वाट बघत बसला असेल. बेस्ट आयडिया. एक काम करतो, अख्खी सोसायटी फिरून येतो, कुठेतरी भेटेलच तू. चिन्ह कसं आलं नाही अजून? काल एवढं 10 वेळा त्याला सांगितलं की वेळेवर ये, तरी अजून त्याचा पत्ता नाही. आई शपथ, त्याला इथेच भेटायला सांगितलं होतं ना. नाहीतर मी इथे त्याची वाट बघतोय आणि हा चिन्या भलतीकडेच कुठेतरी माझी वाट बघत उभा असेल. बेस्ट आयडिया. एक काम करतो, अख्खी सोसायटी फिरून बघतो, कुठेतरी सापडेलच तो. अरे तो फोन आहे, वॉकमन नाही. एक अपना. अरे मग सांग ना, कोण बोलतोय? कोणी नाही. मग ऐकतोस काय? बेल वाजतीये, कोणतरी उचलेल म्हणून वाट बघतोय. कट झाला. चिनूच्या घरी कोणी नाही की काय? आज रविवार आहे, सगळे घरी असणार. वरुण असतो का घरी? आणि त्याचे आई बाबा सुद्धा कुठेतरी बाहेर गेले असणार. पण चिनू तर पाहिजे ना घरी. मला काय वाटतं माहितीये, तो कालचा माणूस आहे ना, त्यांनी चिनूला पकडून ठेवलं असणार आणि मग त्याचे आई बाबा चिनू घरी नाही आला म्हणून पोलिसांकडे कंप्लेंट करायला गेले असणार. वा, काही पण डोकं आहे हा. एक फोन उचलला नाही म्हणून काय पळवून नेलं? पोलीस काय, चोर काय, शाणेच आहेत तुम्ही सगळे. अक्षयचं आणि तुझं काय चाललंय काय? आम्ही जे काय बोलतोय त्याच्या विरुद्ध बोलायला सुरुवात करताय. विरुद्ध म्हणणं नाही तर काय? मला सांग, तुम्ही मुंबईत जाता की खेडेगावात जाता? छ्या, अख्खी सोसायटी फिरून आलो, पण या जंप्याचा कुठे पत्ताच नाहीये. आणि म्हणे विरप्पनला पकडणार आहे. त्यापेक्षा मी एकटाच गेलो असतो त्याला पकडायला तर बरं झालं असतं. मी त्याला शोधायला गेलो असताना तो इथे तर येऊन गेला नसेल ना. श्या, जाऊन बघतो परत एकदा. अरे बेल वाजते आणि कोणीच फोन उचलत नाही म्हणजे घरात कोणीच नाही, हे म्हणण्याचा जमाना गेला आता. आणि कुणीतरी दुसऱ्या फोनवर बोलत असणार आणि आपला फोन वेटिंग वर असेल, हे त्यांना कळत नसेल आणि हे आपल्यालाही कळत नसेल. म्हणून तू पुन्हा एकदा फोन करून बघ. मोहित, जा तू पटकन जाऊन त्याच्या घरी जाऊन बघून ये. आणि धावत जा आणि पळत ये. अरे तू सारखे तेच नंबर का दाबतोयस? रिडायलचं बटन दाब ना. लागला आता. काय होतंय? रिंग वाजते. अरे डायल केला म्हणजे रिंग वाजणारच. पण मग सारखं कोणीच उचलत नाहीये. वाजू दे, कट होईपर्यंत वाट बघ. श्या, काय आहे? अख्खी सोसायटी फिरून झाली तरी या चिन्हाचा पत्ता नाही कुठे. आई शपथ, मी त्या आंब्याच्या मागे गेलो तेव्हा येऊन तर गेला नसेल ना इकडे.
शे कशाला त्या जाड्याच्या नादाला लागलो. तो वीरप्पन राहिला बाजूला आणि मी इथे एकटाच लपाछुपी खेळतोय. चला आता पुन्हा शोधायला या. आलात आपण. आधी तू कुठे होतास ते सांग. वा हे बरं आहे. आधी स्वतः उशिरा यायचं वर मला विचारायचं. उशिरा तू आलायस की मी? मी मगाशी इथे उभा होतो आणि आता तू समोर आलायस. शाण्या तूच आता आलेस. मी मगाशी इथे 2 वेळा येऊन गेलो होतो. काहीतरी फेकू नकोस हा. मी स्वतः तुला 2दा इथे शोधून गेलो. तूच फेकतोस. मी तुला सगळ्या सोसायटीत बघून आलो. कुठेच नव्हतास तू. आता तर फेकायची हाईटच झालीये. मी स्वतः तुला 2दा सोसायटीत शोधून आलो. कुठे होतास तू? टेपा देऊ नकोस. तू आता येऊन इथे उभा राहिलायस आणि मी तुला सगळीकडे शोधत होतो. आई शपथ ही पण वेडाच आहे. बरोबर आहे. काय नाहीतर काय स्वतःच्याच डोक्यात टपल्या मारत बसणारे येडे असतात. अरे डोक्यात मारलं म्हणजे मला आता लक्षात आलं काय झालं ते. काय झालं? तू मला शोधत होतास तेव्हा मी तिथे होतो आणि जेव्हा मी इथे तुझी वाट बघत होतो तेव्हा तू मला शोधत होतास. बरोबर. आता वीरप्पांचं काय करायचं ते सांग. जायचं लगेच? जायचं लगेच काय? आधी थोडी तयारी करायला नको? कसली तयारी? त्या वीरप्पनला पकडणार कसं? हाताने? मग थोडस काहीतरी सामान घ्यावं लागेल. कसलं सामान? तू टेन्शन घेऊ नकोस. मी बघतो सगळं. तू थांब इथेच. मी जाऊन आलो लगेच. शाय झाला कर. पुन्हा एकदा कर. हे ऐका तू कोणाला फोन करतोयस? चिनूला. ठेवून दे फोन. का? त्याच्या घरी कोणीच नाहीये. बघ मी तुम्हाला सांगत नव्हते. तू थांब ग. मोहित तू त्यांच्या शेजारी चौकशी केली चिनूच्या घरचे कुठे गेलेत म्हणून? तिकडची सगळी घरं बंद आहेत. तुम्ही सगळे माझं का नाही ऐकत आहात? तिथे नक्कीच काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालाय आणि अशा मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आपला चिनू सापडलाय. मला वाटतं त्या मिशीवाल्या गृहस्थाने आपल्या चिनूचं अपहरण केलं असावं. अरे मराठीचा पापड. हे अपहरण म्हणजे काय? अरे अपहरण म्हणजे किडनॅपिंग रे. अरे आता माझ्या लक्षात आलं. काल अमे आणि जंप्या कोणाबद्दल बोलत होते. आता चिनूच्या प्रॉब्लेम मध्ये अमया जंप्याचा काय संबंध आहे? आहे संबंध आहे. काल मी लपून त्या दोघांचं बोलणं ऐकत होते पण त्याचा अर्थ मला आज कळलाय. जर कालच कळलं असतं ना तर मी चिनूला तिथे जायलाच दिलं नसतं. काय बोलतीये ही? अरे काल आपल्याला दिसलेला तो मिशीवाला ज्याने चिनूला किडनॅप केलंय तो वीरप्पन आहे. काय? हे काय? अरे आलास तू? हो मी आलो. पण हे काय? कुठे काय? अरे हे जे तुझ्या हातात आहे ते? ही? अरे मशीन गन आहे. दिसत नाही? अरे ते दिसतंय पण ही आत्ता कशाला हवी आहे? वीरप्पांसाठी. तो काय तुझ्या या मशीन गनला घाबरणार आहे? तू घाबरणार नाही रे. मग आपल्याला जरा कॉन्फिडन्स येतो ना. बरं ठीक आहे पण सारखी सारखी टलटल वाजवत फिरू नको. का? अरे तो वीरप्पन सावध होईल ना. बरोबर ठीक आहे पण आवाज काढल्यावर कॉन्फिडन्स कसा येणार? तुला काय करायचंय ते? चल आधी तयारीला लाग. हे काय ही दोरी कशाला? वीरप्पनला पकडल्यावर त्याला बांधून ठेवायला नको? ओके ओके चल हे डोक्याला बांध. का? आणि हा रंग कशाला? इंग्लिश पिक्चर बघत नाहीस तू? अरे आई बाबा बघायलाच देत नाही. बरं ठीक आहे पण त्याच्यामध्ये जे कमांडो असतात ना ते असंच लावतात मिशनला जाताना. म्हणजे काय? चल दाखवतो. आता नुसतं रडून काही होणार नाहीये. काय करायचं ते ठरवा. आपण काय करणार? शाण्या वीरप्पन म्हणजे कोण माहितीये का? सगळं माहितीये मला. आणि तरी चालला शिरोगिरी करायला? चिनूचं काय झालं बघितलंस ना? सगळं बघितलं म्हणून तर तुम्हाला विचारतोय. आपला मित्र संकटात सापडलेला असेल तर मी काहीच करणार नाही. ठीक आहे तुम्हाला नसेल यायचं तर नका येऊ. मी एकटाच जाईन चिनूला सोडवायला. वीरप्पन मैं आ रहा हूं. अरे काल रात्री केबलवरती शोले होता रे.
तो वाजवायला कोणी सांगितलेलं? अरे चुकून बूट दाबलं गेलं ना, ते सोड. आधी सांग की तू इथे कशाला आणलंयस? तो वीरप्पन इथेच राहतो जंगलात. ते सोड, पण आधी आपला पुढचा प्लॅन काय? आपण त्याच्यासाठी एक ट्रॅप बनवायचा. ही दोरी मी त्याच्यासाठीच आणली आहे. आपण त्याला चिडवायचं, हे मुच्छोड, हे मुच्छोड. मग तो येताना, तो यायच्या वेळेला त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये तो ट्रॅप. समजलं आता? चल. काय रे, ओरडायला काय झालं? तुम्ही कशाला आलाय? तुम्ही येणार नव्हता ना. तू एकटा चिनूला सोडवायला जाणार? आणि आम्ही नको येऊ? ठीक आहे. येस. वीरप्पन मैं रहा हूं. वीरप्पन मैं रहा हूं. वीरप्पनला कोणीतरी हाका मारतंय. याचा अर्थ तो इथेच कुठेतरी जवळपास असणार. चल. लपून छपून सकाळपासून लपून छपूनच करतोय. आता रात्र पडायला आली आणि तो कुठे वीरप्पन? तो बघ, तो त्याचा अड्डा असणार आणि त्याच्यामध्ये लाईट पण पेटतोय. चल घुसायचा अड्ड्यात. हा चल. नाही थांब, आपण दोघही एका वेळेला गेलो की तो आपल्याला पकडू शकेल, आरामात पकडू शकेल. आपण ट्रॅप बनवायचा. हे बघ, ह्या झाडाला आणि या झाडाला ही दोरी बांधायची. थांब बांधतो. आणि मग मी काय करायचं? थांब सांगतो. पहिलं दोरी तर बांधतो. मला मदत कर. हे पकड. खेच खेच. खेचली ना बाबा. अरे खेच तू. ही अशी खालून इथे दोरी आली. थांब. इथे मी असा उभा राहणार आणि मग काय झोपा खेळायचा नाही रे. मग ही दोरी अशी खालून इथे आली आणि तू त्या अड्ड्यामध्ये जायचं आणि त्या वीरप्पनला चिडवायचं, हे मुच्छोड, हे मुच्छोड. तो तुझ्या मागे आला की तू लगेच पळत यायचं फुल स्पीड मध्ये. तो इथे आला की तू मला साईड करायची. वीरप्पन आला मग मी ही दोरी इथे पकडून अशी साटन खेचणार. मग तो पडला की आपण त्याला बांधायचं. समजलं? डन. चल लवकर. झाली रे, मला भीती वाटते. चल ना घरी जाऊया. आणि चिनूचं काय? अरे रात्र सुद्धा झालीये आणि या जंगलात आपण एकटेच आहोत. एकटे कुठे आहोत आणि सगळेच फिरतोय. आणि जर चिनू हवा असेल ना तर पहिलं वीरप्पनला शोधावं लागेल. जिथे वीरप्पन असेल तिकडेच चिनू असणार. चला. साप 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 साप. अगं साप कुठे? दोरी आहे ती. एवढ्या जंगलात एवढी चांगली दोरी कोणी टाकली आहे? फक्त टाकली नाही, बांधली सुद्धा आहे. हा, आत्ता लक्षात आलं. ही दोरी नाहीये, हे वीरप्पनने बांधलेला एक ट्रॅप आहे. हो, म्हणजे कुणी याला क्रॉस करायला गेलं की तिकडून कोणतरी दोरी खेचणार आणि माणूस पडणार. बरोबर. चला. ए पण थांबा, या दोरीच्या त्या पलीकडे कोण आहे? खेचून बघूया. हा हा हा. 1 2 3. अरे आवाज ओळखीचा वाटतोय. वीरप्पन मराठीतून कधी बोलायला लागला? अरे मी आहे. अरे वीरप्पनचा मुलगा आहे. अरे नाही. अरे मी जंपी आहे. हे बघा जंपी, तू इकडे कुठे? तुम्ही इकडे कुठे आहे ते सांगा. आम्ही चिनूला शोधायला आलोय. चिनूला वीरप्पनने किडनॅप केलंय. काय? हो, किडनॅप केलंय. असं म्हणता? चला लवकर चला.
बांधड ये बडी अरे आता चिनू इथे असला पाहिजे होता. असं काय बोलतोस रे? चिन्याला तर कालच वीरप्पांनी किडनॅप केलं ना? काल? अरे आज सकाळी तो माझ्या बरोबर होता. आम्ही दोघं त्या वीरप्पांना शोधत होतो. म्हणजे चिन्याला वीरप्पांनी किडनॅप नाही केलंय? नाही. ही शपथ, त्या चिन्याने त्या वीरप्पांना चिडवलं असणार आणि तो ट्रॅप जवळ गेला असणार. मी ट्रॅप जवळ नाही. शिट. तो बघ चिनू, चलो. ए मुच्चाड, ये ना ये ना ये ना. ए मुच्चाड, ये. झुंप्या, चल दोरी पकड. ए मुच्चाड, ये. झुंप्या, दोरी पकड. मुच्चाड. ए झुंप्या, दोरी. वीरप्पन. अब तेरा क्या होगा मुच्चोड? अंडू गुंडू थंड पाणी. आता बोल ना, आता बोल. झंप्या, त्याचं करायचं काय? पोलिसांकडे देऊया. अरे पोलिसांकडे आम्ही जाऊन आलो. त्यांनी आम्हाला पळवलं. त्यांच्या मिशा सुद्धा ह्याच्यासारख्याच होत्या. हा मोहित, तू तुझं काम कर. त्रिका दाब. 1 2 3. डिस्कीप. अरे दाब ना. दाब काय दाब? अरे तापच सुटत नाहीये. अरे कसा सुटेल? ही बंदूक खोटी आहे. काय? अरे हा तर मराठीतून बोलतोय. अरे मी मराठीच आहे. मग हे सगळं नाटक केलं कशाला? आम्हाला घाबरवलं कशाला? तुम्हाला कोण घाबरवणार? तुमच्यासारख्या कार्ट्यांना मीच घाबरलो. हा वरून दिसतो 1.5 फूट, जमिनीत आहे 6 फूट. हे 6 फूट दिसले नाहीत म्हणून घोटाळा झाला. अहो, मग एवढे नखरे कशाला केले? अरे मी फाटका माणूस, मला कोणी नोकरी देईना. गुरख्याची नोकरी करायला गेलो की दुसऱ्या दिवशी चोरी व्हायची, तिसऱ्या दिवशी लाथ मारून मला हाकलून द्यायचे. म्हणून या मिशा लावल्या. म्हणजे या मिशा खोट्या आहेत? आता माझ्या पॉप्युलर व्हायचं काय? अरे पॉप्युलर होण्याचं सोड. पहिलं वाजले किती ते बघ. किती वाजले? अहो तुमच्याकडे घड्याळ नाहीये का? अरे माझे हात बांधलेत ना. 11 वाजले. अरे माझी ड्युटीची वेळ झाली. माझी आता माल काढण्याची वेळ झाली आहे. अरे पळा. ये मला सोडा. गेले बाबा एकदाचे. चला निघूया. हे सोड.